राज्यात पावसानं दडी मारली आहे, त्याच्यामुळे पिकं धोक्यात आली आहेत. पाहूयात त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या. गिरणा धरणातील जलसाठा 40% पावसाच्या विश्रांतीनं चिंता वाढली. पावसाचा खंड कायम राहिला, जळगावकरांची चिंता वाढणार. जळगावच्या मुक्ताईनगर तालुक्यामध्ये 15 दिवसांपासून पावसाची दडी. शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट. पावसाभावी मका पिकासह इतर पिकं करपू लागली. यवतमाळ जिल्ह्यामध्ये 15 दिवसांपासून पावसाची दडी. 7.5 लाख हेक्टरवर खरीपाची दुबार तिबार पेरणी केलेली पिकं करपू लागली. सरसकट कोरडा दुष्काळ जाहीर करा, तातडीची मदत करा, शेतकऱ्यांची मागणी. नागपूरचा विदर्भामध्ये गेल्या 12 ते 15 दिवसांपासून पाऊस गायब. खरीप पिकं धोक्यात. पावसाअभावी पिकं जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड. जून आणि जुलैमध्ये विदर्भात पावसाची निम्म्यापेक्षा जास्त तूट. धाराशिव जिल्ह्यामध्ये 8 ते 9 दिवसांपासून पावसाची दांडी. स्प्रिंकलरच्या माध्यमातून सोयाबीन वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड. जिल्ह्यामध्ये अद्याप केवळ सुमारे 50% पेरण्या पूर्ण. भंडारा जिल्ह्यामध्ये आठवड्याभरापासून दडी मारलेल्या पावसाची पुन्हा हजेरी. या पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा. पावसानं उघडीप दिल्यानं पिकं सुकू लागली होती, मात्र या पावसामुळे मोठा आधार मिळणार. नंदुरबार जिल्ह्यामध्ये पावसानं दडी मारल्यानं खरीप पिकं धोक्यात. पेरणी झाल्यानंतर पाऊस नसल्यानं शेतकरी चिंतेत असून दुबार पेरणीचं संकट निर्माण. हिंगोली जिल्ह्यामध्ये पावसानं दडी मारल्यानं पिकं सुकू लागली. पिकं वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड. स्प्रिंकलरच्या साह्यानं पाणी देण्यास सुरुवात. वारी संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूयात. हिंगोली जिल्ह्यामधल्या नरसी नामदेव महाराजांची पालखी बीड जिल्ह्यामधल्या जवळबन इथे दाखल होताच तिथे जंगी स्वागत करण्यात आलं. रांगोळ्यांनी सजलेल्या मार्गावर पालखीचं स्वागत करण्यात आलं. विधिवत पूजेनंतर फुगड्या, वारकऱ्यांचं रिंगण आणि मानाच्या अश्वाच्या रिंगणानं भाविकांना भक्तीचा अनोखा अनुभव केला. शरद पवारांनी संत सुपान काकांच्या पालखीचं दर्शन घेतलंय. गोविंदबाग निवासस्थानासमोर पवारांनी पालखीचं दर्शन घेतलं. सुपान काकांचा पालखी सोहळा आज बारामतीमधल्या शारदा प्रांगण या ठिकाणी मुक्कामी असणार. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी साताऱ्याच्या फलटणमध्ये दाखल. परंपरेनुसार संजीवराजे नाईक निंबाळकरांनी केलं पालखीचं स्वागत. आज ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा फलटणमध्ये मुक्काम. श्री क्षेत्र गहिनीनाथ गड इथून संत वामनभाऊ महाराजांचा पालखी सोहळा पंढरपूरच्या दिशेनं मार्गस्थ झाला असून जामखेड तालुक्यामधल्या जामदडवाडी इथे पालखीचं पहिलं कोंड रिंगण भक्तिमय वातावरणामध्ये पार पडलं. शेगावच्या संत गजानन महाराजांची पालखी सोलापूरमध्ये दाखल. सोलापूर जिल्हा परिषदेच्या वतीनं पालखीचं स्वागत. भाजपा आमदार सचिन कल्याण शेट्टी, जिल्हा परिषद उपाध्यक्ष इंद्रजित पवारांची उपस्थिती. यवतमाळ ते पंढरपूर अशी संत सूरदास महाराज दिव्यांग अंध पायीवारी दिंडी भक्तिभावानं मार्गक्रमण करत आहे. या दिंडीचं यंदाचं 3रं वर्ष आहे. दिव्यांग आणि अंध वारकरी मोठ्या उत्साहात विठ्ठल नामाचा गजर करत पायीवारी करतायत. महाराष्ट्रामधील शेतकऱ्यांवरील पावसाचं संकट दूर होऊन बळीराजा सुखी व्हावा अशी प्रार्थना वारकरी विठ्ठल चरणी करतायत. पर्यावरण संवर्धन आणि सुदृढ आरोग्याचा संदेश देणारी सिन्नर सायकलिस्ट आयोजित 5वी सिन्नर ते पंढरपूर सायकल वारी उत्साहात सुरू. या 345 किलोमीटरच्या प्रवासामध्ये 170 सायकल वारकरी सहभागी तर 20 महिला सायकलपटूंचाही समावेश. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरमध्ये विठोबाच्या प्रसादासाठी बुंदीच्या लाडूंची तयारी वेगानं सुरू. मंदिर समितीच्या माध्यमातून दररोज सुमारे 25,000 लाडू तयार पूर्ण. संपूर्ण वारी काळामध्ये तब्बल 20 लाख लाडू बनवले जाणार. बारामती तालुक्यामधल्या काटेवाडी इथे संत तुकारामांची पालखी सोहळ्यादरम्यान सुरक्षेच्या दृष्टीनं प्रशासनानं मोठी कारवाई केली आहे. विनापरवानगी आकाशामध्ये उडवण्यात येणारे ड्रोन प्रशासनानं पाडले. पालखी मार्गावरील सुरक्षा आणि गर्दीचं व्यवस्थापन लक्षात घेऊन ड्रोन उडवण्यासाठी पूर्वपरवानगी बंधनकारक आहे. मुंबई पुण्यातल्या टॉप 9 घडामोडींचा आढावा घेऊया. मुलुंडच्या अगरवाल रुग्णालयामध्ये वॉर्ड बॉयच्या विरोधात विनयभंगाची तक्रार. किशोरी पेडणेकरांकडून रुग्णालयाची पाहणी. कारवाई न होण्याला स्थानिक आमदार खासदार दोषी असल्याचा पेडणेकरांचा आरोप. या प्रकरणामध्ये रस्त्यावर उतरून आंदोलन करणार पेडणेकरांची माहिती. मुंबई विद्यापीठाकडून पदवी, पदव्युत्तर आणि 4 वर्षीय पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ. विद्यापीठाशी संलग्न स्वायत्त आणि मान्यताप्राप्त संस्थांमधील प्रवेश प्रक्रिया आता 30 जुलैपर्यंत पूर्ण करावी लागणार. 6 फुटांपेक्षा जास्त उंचीच्या पीओपीच्या गणेश मूर्तींना नैसर्गिक जलस्रोतामध्ये विसर्जन करण्यास आणखी किती मुदतवाढ द्यायची? मुंबई हायकोर्टानं मूर्तिकारांना सुनावले खडेबोल. पीओपी पासून गणेश मूर्ती बनवणाऱ्या मूर्तिकारांना 1 वर्षाची मुदत देण्यात आली होती. कोस्टल रोडच्या बोगद्यामधील आपत्कालीन यंत्रणेवर प्रश्न उपस्थित. कोट्यवधी रुपये खर्च करून बांधलेल्या कोस्टल रोडच्या आपत्कालीन यंत्रणेची प्रवाशांना माहिती नाही. बोगद्यामध्ये लागलेल्या आगीच्या घटनेनंतर अनेक बाबी समोर आल्या.
मुंबईमध्ये पाऊस थांबला तरी झाडं पडण्याच्या घटना सुरूच. मुंबईमध्ये 7 दिवसामध्ये 200हून अधिक झाडं पडल्याची माहिती. 9 जुलैला सर्वाधिक 126 झाडं पडण्याच्या दुर्घटना. यंदा आठवड्याभरामध्ये 2 ते 2.5 हजार झाडं पडून तिघांचा मृत्यू तर सुमारे 20 पेक्षा जास्त जण जखमी. राज्यातील सर्व पोलीस ठाण्यांमधील सीसीटीव्ही यंत्रणांचा आढावा घेऊन वस्तुस्थिती अहवाल सादर करा. मुंबई उच्च न्यायालयाने पोलीस महासंचालकांचे आदेश. फुटेज किती काळ जतन केलं जातं याची माहिती न्यायालयानं मागवली. हार्बर मार्गावरील एसी लोकलमध्ये विनातिकीट प्रवासी वाढले. नियम पाळणाऱ्या प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी. विशेषतः सकाळच्या आणि संध्याकाळच्या गर्दीच्या वेळेमध्ये लोकलमध्ये टीसी फारसे दिसत नसल्याची तक्रार. मुंबईतील शिक्षण क्षेत्रामध्ये नावाजलेली संस्था महेश ट्युटोरियल्सच्या मुंबईतील सर्व शाखा अचानक बंद. संस्था दिवाळखोरीमध्ये निघाल्यानं सर्व शाखा 10 जुलैपासून कायमस्वरूपी बंद. महेश ट्युटोरियल्सच्या संस्थेवर 32 कोटी 33 लाखांचा थकीत कर्ज. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री फडणवीस उद्या पुणे दौऱ्यावर. पुण्यामध्ये उद्या 3 महामार्गांचं भूमिपूजन होणार. दोन्ही उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित. खासदार सुप्रिया सुळेंनाही उद्याच्या कार्यक्रमाचं निमंत्रण.